मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण TRTI मार्फत एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस व सैन्य प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. तुमचे रोज क्लास होतील ते सर्व प्रशिक्षण तुम्हाला इथं मोफत दिले जाणार आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे या प्रशिक्षणासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयाचं विद्यावेतन थेट तुमच्या बँक अकाउंटला जमा केलं जाणार आहे मित्रांनो. तर म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहे मित्रांनो. हे प्रशिक्षण असणार आहे 6 महिन्याकरता तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचंय मित्रांनो. आणि या प्रशिक्षणासोबत प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये देखील भेटणार आहे. त्यासोबत तुम्हाला शालेय साहित्य, त्यासोबत पुस्तकं वगैरे घेण्यासाठी सेपरेट अजून तुम्हाला 12,000 रुपये देखील भेटणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचं टोटल जर म्हटलं तर 6 महिन्यांचे 60,000 आणि सेपरेट 12,000 म्हणजे एकूण 72,000 रुपये तुम्हाला इथं दिलं जाणार आहे मित्रांनो 5 ते 6 महिन्यामध्ये. याच सोबत तुम्हाला अजून जे पण महत्त्वाचं साहित्य लागणार आहे मित्रांनो, जसं की राहायचं खायची व्यवस्था झालं, त्यासोबत अजून महत्त्वाचे जेवढे पण आपल्याला शालेय शिक्षणासाठी साहित्य झालं, तर हे सर्व तुम्हाला फ्री मध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो. जर तुमची कॅटेगरी एसटी असेल तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा. तुमची कॅटेगरी एसटी असेल तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अदरवाईज दुसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. ठीक आहे, तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. तर बघा, इथेच आपल्याला होम पेज वरती जर म्हटलं तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे बघू शकता trti.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचे. जरी तुम्ही फक्त गुगल वरती TRTI अशा प्रकारचं टाईप केलं तर पहिलीच वेबसाईट ही येऊन जाते मित्रांनो. आता इथे जर म्हटलं तर पहिल्याच पेज वरती तुम्हाला बघा, इथे स्लाइडर मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटत असेल. इथे ही मुदत वाढ झालेली आहे, त्याचं हे PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी हे येत आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. इथं सूचना दिलेली आहे बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 17 होती, परंतु जर म्हटलं तर आता ही जी तारीख आहे वाढून देण्यात आलेली आहे. 20/10/2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, रात्रीचं 12 वाजेपर्यंत. अशा प्रकारची इथं माहिती दिली आहे. म्हणजेच उद्यापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आज 19 तारीख आहे, उद्याचं रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ही तारीख ऑलरेडी दोनदा वाढलेली मित्रांनो. पुन्हा जर वाढली तर तुम्हाला याच पेजवरती, होम पेज वरती अशा प्रकारचं इथं दिसून येईल. त्यासोबत जर म्हटलं तर इतर जे आपल्याला कोर्स आहेत, जसे की MPSC साठी तुम्ही इथं क्लास जॉईन करू शकता. त्यासोबत IBPS पॅटर्न नुसार ज्या भरत्या होतात, SSC पॅटर्न नुसार ज्या भरत्या होतात, त्यांच्यासाठी देखील तुम्ही इथं जे प्रशिक्षण आहे ते घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाचं साहित्य पुरवलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी जी तारीख होती त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेलं आहे, तर ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर बघा, याच्यासाठी जे अपडेट होतं ते तुम्ही इथून बघू शकता. संपूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे, जी बघू शकता इथं 20 तारीख त्याच्यासाठी सुद्धा वाढून देण्यात आलेले आहे. जर तुम्ही यांची तयारी करत असाल तर तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. सेम प्रक्रिया असणार आहे, काही बदल नसणार आहे मित्रांनो. तर कोणतंही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया सारखीच असणार आहे. परंतु बाकीचे जे महत्त्वाचे GR आहे, बाकीची जी पण माहिती आहे ती पहिल्यांदा जाणून घेऊया आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्ही यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला MPSC झालं, बाकी बँकिंगच्या एक्झाम झालं, IBPS पॅटर्न नुसार SSCच्या एक्झाम झाल्या मित्रांनो. तर सर्व ज्या एक्झाम आहेत त्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला इथं पूर्ण करून घ्यायचा असेल, तो तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर सेम प्रक्रिया असणार आहे. जास्त काही वेगळी प्रक्रिया नाहीये, फक्त एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे मित्रांनो. याची देखील मुदत आधीच संपून गेली होती मित्रांनो, खूप आधी, जवळपास 1 महिना झाला, परंतु पुन्हा वेबसाईट चालू झालेली आहे आणि याच्या मार्फत आता तुम्ही अर्ज भरू शकता. 20 तारीख शेवटची असणार आहे, रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. काय अपडेट आलं तर सर्वप्रथम तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटून जाईल. आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही या पेज वरती येता, जर पेज रिफ्रेश केलं तर म्हणजेच पहिल्यांदा ही वेबसाईट ओपन करतात, ज्या पण महत्त्वाच्या सूचना वगैरे असतात, जसे की कोणते निकाल लागले, बाकीचे जर म्हटलं तर ज्यांनी पण अर्ज केले होते त्यांचे जे निवड यादी आहे तर त्यांच्याविषयी सूचना म्हणा, संपूर्ण तुम्हाला होम पेज वरतीच बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, तर बंद करा, इथे क्लिक करायचे आणि इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. आता अतिशय महत्त्वाची ही माहिती असणार आहे मित्रांनो, कारण 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण प्लस 70,000 रुपये दिले जाणार आहे. रक्कम कमी नाहीये मित्रांनो, भरपूर चांगली संधी आहे. एसटी
टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर या संधीचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. ठीक आहे. आता बाकी जर म्हटलं तर नवीन जी आर विषयी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला कुठे क्लिक करायचंय, या पेज वरती क्लिक करायचं. ठीक आहे. इथे जर क्लिक केलं तर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येते. इथून डायरेक्टली रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं आपल्याला हे पेज ओपन झालेलं आहे. आता ही माहिती बघणारच आहोत, काळजी करू नका. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये संपूर्ण अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती देणार आहे. परंतु या पेज वरती आल्यानंतर सर्वप्रथम इथं लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथे भेटून जातील. शासनाचे जे नवीन जी आर आहे याविषयी. ठीक आहे. तर त्याच्याविषयी जी आर विषयी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जे की जी आर मी इथे ओपन करून देखील घेतलेले आहेत. ठीक आहे. तर ही तुम्ही वाचू शकता. महत्त्वाचे लेटेस्ट आलेले जी आर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्रॉपरली दिलेली असते. दुसरीकडे तुम्हाला रिसर्च करण्याची गरज पडत नाही. ऑफिशियल वेबसाईट वरती जी माहिती दिलेली असते तीच खरी असते आणि तिच्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर इथून तुम्ही लॉग इन होऊ शकता. इथून पुढे जी पण महत्त्वाची माहिती असेल, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल किंवा तुमचं सिलेक्शन कुठे झालंय, काय झालंय, बाकीची इतर प्रक्रिया संपूर्ण इथं कॅन्डिडेट लॉग इन वरती तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता डायरेक्टली आपण इथं न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करू शकता किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन पेज इथं ओपन झालेलं आहे. डायरेक्टली इथून अर्ज भरायला सुरुवात करू शकता. आता याच्याविषयी जास्त माहिती सांगण्याची गरज नाही. ऑलरेडी बहुतेक विद्यार्थ्यांना याविषयी माहिती आहे, परंतु तरी देखील एकदा सांगतो. टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासोबत त्यांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये दिलं जाणार आहे. पुस्तकं वगैरे घेण्यासाठी आणि बाकीचे साहित्य घेण्यासाठी 12,000 रुपये सेपरेट दिलं जाणार आहे. म्हणजे 6 महिन्याचं प्रशिक्षण असतं. त्या 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला एकूण 60,000 रुपये दिले जाणार आहे. त्यासोबत आपल्याला अजून काही साहित्य घेण्यासाठी, शालेय साहित्य, पुस्तकं वगैरे घेण्यासाठी 12,000 रुपये सेपरेट दिले जाणार आहे. तर अशा प्रकारचे एकूण 72,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे 6 महिन्यामध्ये आणि त्यासोबत तुम्हाला प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व काही मोफत राहणार आहे मित्रांनो. राहायचं काहीच सर्व काही मोफत असणार आहे. काळजी करू नका. तर याच्यासाठीच हे अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला आता आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये माहिती सांगत आहे, कारण डिटेलमध्ये तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमाने जास्त कोणी माहिती देत नाही. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. इथे आपल्याला हे रजिस्ट्रेशनचं पेज आहे, या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, इथे आपल्याला मधलं नाव टाकायचंय आणि इथे आपल्याला आडनाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला जन्मतारीख टाकायची, त्यासाठी इथे क्लिक करायचं. सर्वप्रथम इथे वरती खाली घेऊ शकता, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन आहे बघा. हे बघा, अशा प्रकारचे ऑप्शन आहे. तर तुम्ही हे याच्यावरती क्लिक करू शकता, वरती खाली घेऊ शकता. अशा स्वरूपामध्ये जी पण जन्मतारीख असेल ते तुम्हाला अशा प्रकारचं सर्वप्रथम वर्ष, त्यानंतर महिना आणि दिनांक इथं निवडून घ्यायचे. अजून एक सांगायचं राहिलं मित्रांनो, याच्यासाठी अर्ज करण्यासाठी किमान 12वी पास किंवा 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. 12वी पास वाले इथे अर्ज करू शकतात, कारण पोलीस भरतीसाठी आपण इथं प्रशिक्षण घेणार आहोत. त्याच्यासाठी कमीत कमी क्वालिफिकेशन इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, कमीत कमी इथं 12वी पास असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणि ही जी पण माहिती आपण भरत आहोत ती माहिती 10वीच्या सर्टिफिकेट वरती जशी माहिती असते, नाव आपलं जे पण असतं त्याच्या रिलेटेड म्हणजे तसंच नाव आपल्याला इथं खाली टाकायचंय, त्याचीच माहिती आपल्याला इथं द्यायची आहे. ठीक आहे. आणि कमीत कमी शिक्षण आपलं 12वी झालेलं असणं गरजेचं असणार आहे, कारण पोलीस भरती ही 12वी पास वरतीच आपण देऊ शकता. त्याच्यासाठी कमीत कमी 12वी पास आणि 10वीची माहिती इथं म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेट वरती जशी माहिती आहे तशी माहिती आपल्याला भरायची आहे. ठीक आहे. जन्मतारीख टाकली, त्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण आपलं वय वगैरे इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे एक ईमेल आयडी टाकायचा आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. ओटीपी आपल्या ईमेल वरती येईल, व्हेरीफाय करून घ्यायचंय. मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. ओटीपी सेंड केला जाईल मोबाईल वरती, तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हा कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथं बघायचा, इथे खाली टाईप करायचा आणि रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येणार आहे. तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं असणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला डायरेक्टली लॉग इन व्हायचंय, परंतु अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. जसं की सांगितल्याप्रमाणे एमपीएससी ची तयारी करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते तुम्ही इथं घेऊ शकता. आयबीपीएस बँकिंगची तुम्ही तयारी करत असाल तर त्याचं प्रशिक्षण घेऊ शकता. पोलीस सैन्य या पदभरतींची तयारी करत असाल तर त्याचं देखील तुम्ही प्रशिक्षण इथं घेऊ शकता. सर्वांची मुदत आता वाढून देण्यात आलेली आहे. 20 तारखेपर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही इथं अर्ज भरू शकत आहेत. आता हे पेज तुम्हाला इथं कट करून टाकायचंय. कट केल्यानंतर इथं लॉग इन पेज इथं ओपन होऊन येणार आहे. इथे रजिस्ट्रेशन करते वेळेस जो ईमेल आयडी दिला होता, ईमेल आयडी टाकायचा, जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा बघून इथं खाली टाईप करायचा
आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. ऑलरेडी मी इथं लॉग इन करून घेतलेलं आहे. तर बघा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज इथे ओपन होऊन येणार आहे. आता इथं लॉग इन झाल्यानंतर इथे काय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर जसे की इथं अर्ज भरताना काय अडचण येत असेल, ठीक आहे, तर तुम्ही या वेबसाईट वरतून तुम्ही ही वेबसाईट म्हणजे या ब्राउझर वरतून ही वेबसाईट ओपन करू शकता. जसं की गुगल क्रोम दिलंय, मोझिला आपल्याला फायरफॉक्सचं जे ब्राउझर असतं त्याची माहिती दिली आहे, त्यासोबत मायक्रोसॉफ्टचे हे ब्राउझर असतं त्याची माहिती दिली आहे. तर या 3 ब्राउझरचा वापर करू शकता, जेणेकरून वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित चालणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही या ब्राउझरचा वापर करू शकता अर्ज भरण्यासाठी. खाली काही तुम्हाला प्रायव्हसी नोटीस दिल्यात, काही सूचना दिल्यात, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर इथं मी सहमत आहे इथे टिक करायचंय. सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय आणि ओकेचं ऑप्शन आहे, ओके यावरती तुम्हाला आता क्लिक करायचंय. बघा त्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित इथं वाचायला सांगितलेल्या आहेत मित्रांनो. इथे फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला कसे द्यायचे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. डॉक्युमेंटची इथं लिस्ट दिलेली आहे, त्याच्याविषयी तुम्ही बघू शकता. आता यामध्ये तुम्ही अर्ज भरणार आहे तर यातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यांना सर्वांनाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासोबतच जे पैसे भेटणार आहेत ते देखील सर्वांना दिलं जाणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही घरीच असाल तर इथं प्रशिक्षणाला जा, तुम्हाला पैसेही भेटतील आणि त्यासोबत राहायचं खायचं देखील मोफत असणार आहे आणि बाकीचं जे साहित्य आहे ते देखील तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जाणार आहे. तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे असं मला देखील वाटतं. ठीक आहे, तर सर्वांनी व्यवस्थित अर्ज भरा आणि या योजनेचा किंवा हे जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे याचा लाभ घ्यायला विसरू नका. तर ठीक आहे, बाकीच्या माहिती तुम्ही वाचून घ्या. इथे राहिली आता ऍप्लिकेशन फॉर्म भरायला आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी स्टार्ट फिलिंग द फॉर्म ऑप्शन आहे, इथे क्लिक करणार आपण. त्यानंतर पुढील पेज ओपन होऊन येईल. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे सर्वप्रथम पर्सनल डिटेल टाकायचे, ऍड्रेस डिटेल, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल, ऑदर डिटेल, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्ही इथं अर्ज केलेला हे असं सबमिट होऊन जाईल आणि त्यानंतर पूर्ण सूचना तुम्हाला तुमच्या ईमेल वरती मोबाईल वरती उपलब्ध करून दिल्या जातील. तर चला आता सर्वप्रथम इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपला स्वतःचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता. तर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो इथे अपलोड करून घेणार. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आल्यानंतर पर्सनल डिटेल माहिती तुम्हाला दिसेल. यामध्ये तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव हे तुम्ही ऑलरेडी टाकलेलं होतं. पुढे आल्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. इथं सिंगल, मॅरिड, अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं मी इथं सिंगल सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे चालू आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला विचारलंय तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का कधी, तर झाला असेल तर येस करायचं आणि त्यानंतर नावामध्ये जो बदल झाला त्याचं जे पण बदल झाला असेल पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव नवीन स्वरूपामध्ये तुम्हाला टाकायचंय. नसेल नावामध्ये बदल झाला तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय. इथे वडिलांचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचंय. त्यानंतर आईचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये टाकायचंय. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आयडी दिसेल, इथे काही टाकण्याची गरज नाही. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर देखील तुम्हाला इथे एक द्यावाच लागणार आहे, कंपल्सरी असणार आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचा, आईचा वगैरे अल्टरनेटिव्ह नंबर इथं देऊ शकता. जनरल मेल फिमेल तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. जन्मतारीख ऑलरेडी टाकलेली असणार आहे, तिथे काही टाकण्याची गरज नाहीये. कॅटेगरी सिलेक्ट करायची ऑलरेडी इथे एसटीच कॅटेगरी असणार आहे मित्रांनो, तीच तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. पुढे बघा आता कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. जी पण कास्ट असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. एकूण 47 कास्ट एसटी कॅटेगरीमध्ये येतात, तर ते तुम्हाला इथं सर्च करून देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर तुमची कास्ट तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला विचारलंय तुम्ही कुठं गव्हर्नमेंट कामाला आहात का, येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर तुम्ही अनाथ आहात का त्याच्याविषयी माहिती विचारली आहे, तर तुम्ही इथे हे येस नो इथे सिलेक्ट करणार. तुम्हाला इथं कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे का, ठीक आहे, डिसेबिलिटी टाईप आहे का, तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचं हे सक्सेस होऊन जाणार आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आता ऍड्रेस डिटेल विषयी माहिती इथं भरायची आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला परमनंट ऍड्रेस म्हणजेच कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता इथे टाकायचा आहे आणि सध्याचा राहण्याचा पत्ता इथे टाकायचा आहे. जर तुमचे दोन्ही ऍड्रेस एकच असतील तर फक्त इथं कायमस्वरूपी ऍड्रेस जो आहे आपला कायमचा ऍड्रेस आहे परमनंट ऍड्रेस
तो वरती टाकायचा आहे आणि इथे आपल्याला टिक लावायचा आहे. वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच इथं खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. आता यामध्ये महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, इथे आपल्याला संपूर्ण ऍड्रेस आधार कार्ड वरती जसा दिला असतो पूर्ण ऍड्रेस तो इथे टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा. बघा उदाहरणार्थ मी इथे एक पिनकोड टाकून घेतलेला आहे. पिनकोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व गावांची नावं इथे दिसून येतील. जे पण गाव असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. त्यानंतर ऑटोमॅटिकली तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि राज्याचं नाव इथं येऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला तुमचा एरियाचा पिनकोड इथं टाकायचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या पिनकोड मध्ये जेवढी पण गावं आहेत ते सर्व गावं इथं येऊन जातील. ते गाव तुम्हाला फक्त इथं तुमचं गावाचं नाव बघायचंय, गाव निवडायचंय आणि त्यानंतर गाव निवडल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा तालुका आणि जिल्हा इथं निवडून आलेला बघण्यासाठी भेटून जाईल. आता हाच ऍड्रेस कायमस्वरूपीचा असेल तर तुम्हाला इथे टिक लावायचंय परमनंट आणि सध्याचा ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे टिक लावल्यानंतर वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे ऍज इट इज कॉपी पेस्ट खाली होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय. इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, चूज एक्झामिनेशन सेंटर. ठीक आहे, तर एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला इथं आता निवडण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे. तर जे पण तुम्हाला इथे निवडायचं असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. आता भरपूर ऑप्शन आहे यामध्ये, जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार एक्झामिनेशन सेंटर तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय विचारलेलं इथे, एक्झामिनेशन सेंटर इथं आपल्याला दिल्यानंतर इथं 5 एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला इथं द्यावे लागणार आहेत. ठीक आहे, कोणतेही तुम्ही इथं देऊ शकता, काही अडचण नाही. त्यानंतर इथं आपण 5 एक्झामिनेशन सिटी किंवा सेंटर इथे निवडल्यानंतर खाली आपल्याला विचारलेलं आहे तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे कोणाच्या अंडर येतो, म्हणजेच कोणत्या ऑफिसच्या अंडर येतो. यामध्ये एटीसी ऑफिस विचारलेत मित्रांनो. जे आपण याच्यामध्ये तुमचं ऍड्रेस येत असेल परमनंट ऍड्रेस ते एटीसी ऑफिस तुम्ही इथे निवडू शकता आणि त्यानुसार तुमचं पीओ ऑफिस कोणतं आहे, जसं की आता मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. आता जर तुम्हाला हे समजलं नसेल कसं आहे तर तुम्ही इथं सर्वप्रथम इथं एटीसी ऑफिस इथे निवडणार आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे प्रकल्प कार्यालय असतं, पीओ ऑफिस असतं, ते तर माहितीच असेल कुठं आहे. आता तुमच्या एरियामध्ये कोणतं आहे ते तुम्हाला इथं समजूनच आलं असेल. त्यानुसार तुम्ही हे लगेच निवडून घेणार. ठीक आहे, या संदर्भात अशा प्रकारची माहिती इथं भरायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघा ही देखील माहिती इथं पूर्ण होऊन जाणार आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं. इथे आता 10वी ऑटोमॅटिकली सिलेक्ट असणार आहे. तर इथे आपल्याला सर्वप्रथम इथं बोर्ड सिलेक्ट करायचंय. जे पण बोर्डातून तुम्ही 10वी पास केलेली असेल, यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड झालंय हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सीबीएसई बोर्ड आहे, बाकी इतर बोर्ड आहे जे तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही इथं हे सिलेक्ट करा. पासिंग इयर 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पास केली ते तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. ठीक आहे, तर ज्या पण वर्षी तुम्ही पास केलेले असेल ते वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं स्कूल कॉलेज नेम आहे, शाळेचं नाव टाकणार. त्यानंतर इथे आपल्याला पर्सेंटेज किती आहे ते पर्सेंटेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पर्सेंटेज नसेल सीजीपीए असेल तर सीजीपीए तुम्ही सिलेक्ट करू शकता, अदरवाईज पर्सेंटेज सिलेक्ट करणार. टोटल मार्क किती पडलेले आहे तर ते तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे, जेवढे पण तुम्हाला मार्क पडलेले असतील, जसं की इथं एकूण जर म्हटलं तर 375 मार्क पडले, कितीपैकी 500 पैकी, तर 500 तुम्ही इथे मार्क टाकणार. सॉरी, इथे 500 टाकायचे आणि इथे 500 पैकी किती मार्क पडले ते तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथं येऊन जाणार. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये तुम्ही इथे टाकणार आणि त्यानंतर इथं बघा ऍड मोरचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करणार. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारचं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. ऍड मोर वरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर आता पुढे तुम्हाला कशाची माहिती द्यायची आहे, 10वी डिप्लोमा आयटीआय हे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. आता तुम्ही कोणत्या बोर्डातून इथं उत्तीर्ण केलं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. पासिंग इयर सांगितल्याप्रमाणे जे पण असेल ते तुम्ही इथं पासिंग इयर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला स्ट्रीम सिलेक्ट करायची, आर्ट, कॉमर्स, सायन्स ज्यामध्ये तुम्ही पास केले असेल ते सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्या शाळेचं नाव टाकायचंय, कॉलेजचे नाव टाकायचंय. त्यानंतर मीडियम तुम्ही इथे सिलेक्ट करणार, कोणत्या मीडियम मध्ये तुम्हाला इथं तुमचा फायनल रिझल्ट मिळालेला आहे. टोटल मार्क टाकायचे सांगितल्याप्रमाणे कितीपैकी किती मार्क मिळाले ते टाकायचं. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जातील आणि त्यानंतर फक्त 12वी पास केला असेल तर डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करू शकता. जर यामध्ये फक्त 12वी पर्यंत झाला असेल तर इथूनच तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करा. अदरवाईज तुमचं या व्यतिरिक्त दुसरं अजून काही एज्युकेशन झालं असेल, काही डिग्री झाली असेल, पदवी झाली असेल तर तुम्ही ऍड मोर वरती क्लिक करून त्याच्याविषयी देखील माहिती इथं भरू शकता. तर बघा मला इथं तिसरी माहिती भरायची आहे, डिग्री किंवा पदवी झालेली त्याच्यासाठी. तर इथं मी ग्रॅज्युएशन इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे आता कोणत्यामधून तुम्ही इथं ग्रॅज्युएशन इथं उत्तीर्ण केलेले आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. भरपूर ऑप्शन आहेत, त्याच्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अदरवाईज डायरेक्टली सर्च करू शकता. जर वायसीएम मधून झाला असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं
सर्च करू शकता, नाहीतर तुमचं कॉलेजचं नाव इथं तुम्ही युनिव्हर्सिटीचं नाव इथं सर्च करू शकता, टाईप करू शकता आणि ती माहिती तुम्ही इथं देऊ शकता. जर झालं नसेल तर इथे डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट करून तुम्ही ही सर्व माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करणार. त्यानंतर पुढे बघा, पुढे आता आपल्याला डोमासाईल विषयी इथं माहिती द्यायची आहे. इथं आपल्याला विचारले आपले डोमासाईल म्हणजेच आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येस वरती आपण क्लिक करणार. त्यानंतर आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे का? येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटचा इथे नंबर तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे कॅटेगरी, तुम्हाला इथं कास्ट कॅटेगरी विषयी इथं माहिती द्यायची आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे का अवेलेबल? येस आपण क्लिक करणार. कॅटेगरी सर्टिफिकेटचा नंबर टाकणार. त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट तुम्ही टाकणार. ठीक आहे, इश्यू डिस्ट्रिक्ट तुमच्या सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं मित्रांनो, ते तुम्ही इथं टाकणार. त्यानंतर इश्यू तालुका, तालुका तुमच्या शिक्क्यावरती शक्यता दिलेला असतो किंवा बघा तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेट वरती काय माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं आपल्याला अथॉरिटीचा ऑप्शन आहे. ठीक आहे, तर सर्टिफिकेट वरती शिक्क्यावरती ही माहिती दिलेली असते. सब डिव्हिजनल ऑफिसर की तुम्हाला डेप्युटी कलेक्टर यांनी दिलेला आहे, इश्यू केलेला आहे, तर त्याच्याविषयी माहिती दिलेली असते, ती तुम्हाला इथे टाकायची. कॅटेगरी सर्टिफिकेट वरती ही सर्व माहिती दिलेली असते. तुमची व्हॅलिडिटी झालेली आहे का? कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर येस करायचं. त्यानंतर इथे सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी विषयी इथं माहिती द्यायची. इथे आपल्याला सर्वप्रथम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि ते तुम्हाला कुठून भेटलं त्याच्याविषयी माहिती द्यायची. ठीक आहे, तर आपल्याला जे पण असेल ते तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन आहे, तर तुमच्या सर्टिफिकेटनुसार तुम्ही इथे ही माहिती सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर फॅमिली इन्कम सर्टिफिकेट विषयी इथं तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. तर इथे जर म्हटलं तर तुमचं इन्कम सर्टिफिकेटनुसार तुमची इन्कम किती आहे ते तुम्हाला टाकायचे आहे. सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इश्यू कोणी केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे, तहसीलदारच असतो. त्यानंतर इथं आपल्याला कोणत्या जिल्ह्यातून हे इश्यू झालेले आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची आणि त्यानंतर इथं तालुका तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. आता सध्या इथं थोडं लोड होत असेल तर वेबसाईटला कधी कधी प्रॉब्लेम येतो. जो पण तुम्ही तालुका जिल्हा निवडता त्याच्यानुसार ही पुढील माहिती थोडी लोड होण्यासाठी वेट करायचं आणि बाकीची माहिती तुम्हाला लगेच थोड्या टायमाने लोड होऊन येते. त्याच्यानुसार ही माहिती सर्व भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा जवळपास आता इथं ही पण माहिती सेव्ह झालेली आहे. आता फक्त कागदपत्र इथं अपलोड करायचे आहेत. इथे सर्वप्रथम सिग्नेचर अपलोड करायचे, चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून अपलोड करायचे. आधार कार्डचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही करा. आता कास्ट व्हॅलिडिटी विषयी मी माहिती टाकली आहे त्यामुळे कंपल्सरी इथं अपलोड करायला आलंय. जर तुमच्याकडे नसेल तर कोऱ्या कागदावरती नॉट ऍप्लिकेबल अशा प्रकारचं लिहायचंय फक्त पेनाने आणि ते अपलोड करायचंय. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट, दहावीचं जे सर्टिफिकेट आहे, पासिंग मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करणार. 12वीचं अपलोड करणार. पदवीची माहिती दिली असेल तर पदवीचं तुम्ही अपलोड करणार. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करत आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथून तुम्ही जर म्हटलं तर आर्मीसाठी प्रशिक्षण घेऊ शकता, इथं पोलीस भरतीसाठी याची तयारी करू शकता, याचं प्रशिक्षण घेऊ शकता. ज्याच्यासाठी पण तुम्हाला तयारी करायची ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. अप्लाय हेअरचं ऑप्शन आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे सेटचं ऑप्शन आहे ते फर्स्ट तुम्हाला कंपल्सरी इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही इथं डिटेलचं ऑप्शन आहे, कोणतेही डिटेल मागवू शकता, काही अडचण नाही. तर बघा दोन्ही डिटेल सारख्याच आहे. इथे योजनेचं नाव दिलेलं आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं कालावधी दिला आहे, एकूण लाभार्थी किती सिलेक्ट केले जाणार आहे. त्यांना विद्यावेतन प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये दिलं जाणार आहे आणि पुस्तक आणि प्रशिक्षण साहित्य घेण्यासाठी सेपरेट 12,000 दिले जाणार आहे. एकूण 72,000 रुपये त्यांना भेटणार आहे. त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. ती माहिती गेट डिटेलची दोन्ही सारखीच आहे, याच्यामध्ये काही दुसरे ऑप्शन नाहीयेत. तर तुम्ही इथं वाटलंच तर हे जे ऑप्शन आहे हे तुम्ही दोन्ही सिलेक्ट करू शकता, परंतु माझ्या अंदाजानुसार तुम्ही एक जरी सिलेक्ट केलं तरी काय अडचण नाही, कारण एकासोबत तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज करू शकता. त्यासाठी एकच सिलेक्ट करा. त्यानंतर इथं सेट वन सिलेक्ट करा आणि त्यानंतर सबमिट अँड लॉकचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. ठीक आहे, तर तुम्ही फक्त आर्मी आणि पोलीसचं जे पण वाटत असेल त्यानुसार तुम्ही हे बदलाव करू शकता, वेगवेगळे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर इथं पोलीस सिलेक्ट करून मी इथं पुढे सबमिट करताय. त्यानंतर बघा इथे तुम्हाला जर म्हटलं तर PRN नंबर तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. तर बघा इथं PRN नंबर इथं भेटलेला आहे, तर हा तुम्ही व्यवस्थित जपून ठेवा. ठीक आहे, तर बघा इथं सक्सेस झालेलं आहे. इथं PRN नंबर इथं मला भेटलेला आहे. आता
डाउनलोड ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथून डाउनलोड करून घेऊ शकता. याची प्रिंट तुमच्याकडे तशीच सेव्ह ठेवायची आहे, याची गरज पडणार आहे पुढे तुम्हाला. तर बघा अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अर्ज भरू शकता. इथे काही सूचना दिल्या होत्या त्या आपण बघितल्या. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, बाकीची संपूर्ण माहिती टाकून संपूर्ण अर्ज भरून घेतलेला आहे. आपल्याला PRN नंबर भेटला म्हणजेच ऍप्लिकेशन सक्सेसफुल इथं सबमिट झालेलं आहे. ईमेल वरती आणि मोबाईल नंबरवरती सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. इथून ऍप्लिकेशनची प्रिंट, ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवू शकता. प्रोफाईल वरती क्लिक करून प्रोफाईल विषयी माहिती जाणून घेऊ शकता. आणि आता इथून पुढे संपूर्ण माहिती तुम्हाला याच लॉगिन पेजवरती किंवा जे आपलं ईमेल आयडी आहे, मोबाईल नंबरवरती तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली जाईल. अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. तर अशा प्रकारचे ही पदभरतीविषयी किंवा या योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.